चला टीम सात्विक फायटर आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम सात्विक फायटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. शिवार्थी फायटर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सात्विक फायटर अशी ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. टीम ओनर कुणालजी म्हात्रे आणि टीम ओनर ओमकार पाटील असं बॅटल देखील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बेलापूर प्रीमियर लीग 2024चा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली दुसऱ्या पर्वामध्ये एक दैदिप्यमान भव्य दिव्य आयोजन असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस आणि अंतिम निर्णायक दिवसामधील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. सात्विक फायटर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शिवार्थी फायटर अशी ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. या स्पर्धेतील पहिला सामनावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूने जिंकला कालच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली टीम सात्विक फायटर या टीमसाठी. श्रीकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर कैलास ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून देखील ते दाखल झालेत. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होईल शरद ठाकूर. शरदचा पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमकता साकारली आणि बॅट्समन कैलासच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक चौकार. ओपन झालंय. टीम सात्विक फायटर या टीमचं एक नवीन उमेद घेऊन उतरला संघ, कारण कालच्या दिवसामध्ये एक सामना ते जिंकलेत आणि या मॅचमध्ये देखील विजयासाठी अतुनत प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सरस होते. आकुड पद्धतीचा हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. फिल्डरचं जजमेंट चुकलं. अलॉंग कार्पेट चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सरळ सलग दुसरा चौकार बॅट्समन कैलासच्या बॅटमधून. दोन चौकार आतापर्यंत लगावलेत. कैलासने एक दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार लगावले. आपले इरादे स्पष्ट करत असताना या मोमेंटला बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळायचा होता. शॉर्ट पॉईंट लेगला फिल्डर होता, परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. वाईट +1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ॲड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. अंकित पाटील व त्यांची संपूर्ण टीम अतिशय चांगली कामगिरी कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही बेलापूर प्रीमियर लीग 2024 आजच्या अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतोय. 2 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज शरदने. हा बॉल देखील लाईन चांगली होती. प्रभावित करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत पाटील कालच्या दिवसामध्ये चांगली खेळी साकारली होती. या स्पर्धेतील पहिला सामनावीराचा पुरस्कार देखील त्याला मिळाला आणि आज देखील एक नवी उमेद घेऊन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल पेस करत असताना निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाजाने. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या दर्जाची फिल्डिंग.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील झेलची संधी, परंतु जजमेंट चुकलं. एकेरी धाव देखील टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 12 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते. 5 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 12 धावा खर्च केल्यात. शरद ठाकूरने ज्या प्रकारे सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील लाईन चांगली होती, आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे बॅट्समन श्रीकांतने, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 रन. गडी बाद 12 रन. सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं गोलंदाज कैलासने. कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस होता, तो मानस सत्यामध्ये उतरवला आणि अवघ्या 12 धावा त्याने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. स्पेल नंबर 2 स्वतः टीमचा कर्णधार सिद्धू टोले आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, परंतु आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवार्थी फायटर या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलासच्या बाट मधून येतोय आणखीन एक धमाकेदार फटका, चौकार. डीजे मास्टर प्रतीकच्या माध्यमातून हर साऊंड अँड ऑडिओ नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध साऊंड ऑडिओ कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे ओनर हर्ष जोशी देखील या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण केलंय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलास नावाचं वादे मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना षटकार. कैलासच्या बाट मधून आणखीन एक धमाकेदार फटका, हा षटकार. आता काय ठेवलं 22 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आला, त्यानंतर सलग 2 षटकार देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जाऊ दे सोड पण या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश येताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल सिद्धूला देखील या मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी. टॉस जिंकून घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा आणि तो निर्णय सॅच्युरेशन आहे बघ तो थोडा पुन्हा एकदा 15 आहे त्यांना लाजवाब अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते कैलास यांच्या माध्यमातून.
मिळतोय. बॅट्समन कैलास पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक हवाई सफर लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 रन. लाजवाब बॅटिंगचं प्रात्यक्षिक. 8 बॉल आतापर्यंत पेस केलेत कैलास यांच्या माध्यमातून आणि 36 रन वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच, एक मोठं लक्ष उभारायचं आहे. टॉस पराभूत झाल्यानंतर देखील मॅच जिंकण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू असा निर्धार घेऊन उतरलाय सात्विक फायटर आज संघाने. दोन्ही ओपनर बॅट्समन एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते. टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनगडीबाद 40 रन. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल देखील लाईन चांगली होती. 40+ मास्टर आहेत संदीप म्हात्रे. गेले अनेक वर्षाचा अनुभव आणि तो अनुभव त्याच्या गडीला पणाला लावत असताना एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्पर्धेतील उच्चांक जर आपण पाहिलं तर 104 रनचं टार्गेट देखील आपण पाहिलं. त्यानंतर 85 धावांचं टार्गेट देखील पाहिलं. 92 धावांचं टार्गेट देखील आपण पाहिलं आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळते. 40 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा संदीपजी या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात. हा बॉल देखील फटका चांगला आहे. अलॉंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग मयंकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही ओपनर बॅट्समनचं अप्रतिम दर्जाचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कम्युनिकेशन देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असतं क्रिकेटमध्ये आणि तीच चांगली भूमिका हे दोन्ही बॅट्समन टीम सात्विक फायटर या टीमसाठी साकारतात. हा बॉल आखूड पद्धतीचा होता. थोडंसं प्रभावित केलं. डीपमध्ये फिल्डर आहेत शरद बॉल जज करतील परंतु थोडेसे फंबल झाले. मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 43 रन. नेक्स्ट मॅच स्पर्श वॉरियर्स आणि साई स्वरा दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी यायचं आहे. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यशाने 1 बाउन्स बॉल जज केलाय. थ्रो होईल तत्पूर्वी धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा देखील पूर्ण केल्या. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामधील. 4 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि टीम शिवार्थी फायटर या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी एक इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आखूड पद्धतीचा हा बॉल. थोडासा दबाव पाहायला मिळाला बॅट्समनवर परंतु हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल पूर्ण केली 1 रनच्या साह्याने. 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर टीम साई स्वरा टीमचे कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं आहे. अंतिम बॉल. या शेवटच्या बॉलवर देखील बिगिट केलाय. चेंडू चाललाय फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन श्रीकांत पाटीलच्या बॅटमधून देखील येतोय. एक धमाकेदार फटका 6 रनसाठी.
52 52 धावा आतापर्यंत चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वेळ कमी आपल्याकडे आहे. ओव्हर क्रमांक 4 आणि भयंक मात्र आपल्याला पाहायला मिळतील अपकमिंग यंगस्टर खेळाडू, परंतु आज एक चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. संदीप मात्र थोडेसे फंबल झाले, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि जिथे एक धाव होते तिथे मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 54 54 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बारा बॉल मध्ये आतापर्यंत 43 रनवर खेळतात कैलास. हा बॉल देखील लेग स्टिकच्या भरपूर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. 55 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला टीम कॅप्टन साई स्वरा या टीमचे कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. जशी एक इनिंग संपेल त्यानंतर टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका केलाय. भरपूर वेगाने हा स्ट्रोक येत असताना हा स्ट्रेट हिट हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. देखील 47 रनवर खेळतात. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. त्यामधील 2 अर्धशतक राकेश माहिगेने लगावले आणि तिसरं अर्धशतक चेतन म्हात्रेने लगावलं. परंतु आज या स्पर्धेतील 4थं अर्धशतक पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 47 रनवर खेळतात बॅट्समन कैलास. 59 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सात्विक फायटर या टीमच्या आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. फटका चांगलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेतील 4थं अर्धशतक बॅट्समन कैलास यांच्या नावावर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या बॅट्समन साठी. तर बॅट्समन कैलास आपण आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायची आहे. 1111 रुपयाचं कॅश प्राइज देखील टीम ओनर कुणालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील जाहीर झालंय. स्पर्धेतील 4थं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. कैलास ठाकूर यांच्या माध्यमातून 14 बॉलमध्ये 51 रनवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल आतापर्यंत 63 धावा देखील आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. षटक क्रमांक 4 आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. संदीप म्हात्रे यांचं षटक देखील अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एक कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज मयंक म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल परंतु फंबल झाला, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि तीच भूमिका हे दोन्ही ओपनर बॅट्समन आपल्या टीमसाठी देतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. 64 रन आतापर्यंत झालेत. बॉलर पुन्हा एकदा मयंक सज्ज होईल. ओव्हर द विकेट या बॉलवर देखील बिगिट केलाय. फटका चांगला आहे. श्रीकांत पाटील देखील आक्रमकता साकारतोय. त्याच्या बॅटमधून देखील येतोय हा लॉंग अँड हाय लांबलचक षटकार.
ओव्हर संपेल त्यानंतर साई स्वरा टीमचं कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स या टीमचं कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 70 धावा. तर इनिंग ब्रेकमध्ये जर कुठला कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. आणि नुकतंच ज्यांचं आगमन होते नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि घनसोली गावाचा भूषण अर्थातच विघ्नेश मडवी सरांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केला होता शंकरने. वेलकम सर आपलं देखील बेलापूर प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 72 धावा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. आजच्या अंतिम दिवसातील पहिली लढत आणि या पहिल्या लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. समाधान या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षमता भरपूर होती. स्ट्रोक खेळत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. थँक्यू. 78 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 78 धावा आतापर्यंत धावफलकावर. 18 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 60 रनवर खेळतोय बॅट्समन कैलाश ठाकूर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय परंतु चांगलं प्रात्यक्षिक शरद ठाकूर यांच्या माध्यमातून कारण धावा वाचवायच्या आहेत टीम शिवार्थी फायटर या टीमला आणि एक धावा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 80 धावा आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा समाधान सज्ज होईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टिपला हा झेल आणि फलंदाज क्रमांक पहिला. 80 रनवर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बॉल पेस केले आणि 20 बॉलमध्ये 62 धावांची एक बेधडक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली कैलाश ठाकूर यांच्या माध्यमातून. तर चला साई स्वरा टीमचे कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स या टीमचे कॅप्टन न्यू बॅट्समन ऋषी म्हात्रे. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी या खेळाडूने देखील साकारली सात्विक फायटर या टीमसाठी. या बॉलवर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच मूर्ती लहान परंतु कीर्ती महान ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार फटका षटकार. षटकार देखील आला. 86 ही खासियत आहे ऋषी म्हात्रेची कारण कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती केली या खेळाडूने. कमी वयामध्ये नावावर उफाळलेला खेळाडू आणि मुख्याच्या शनी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. $86 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा अंतिम बॉल आता मात्र शिल्लक असेल या इनिंग मधला. तर चला टॉससाठी तयार राहायचं आहे. साहिल देवेकर आणि जतीन पाटील ओव्हर द विकेट. या शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु डीपमध्ये फिल्डर आहेत संदीप म्हात्रे थोडेसे फंबल झाले परंतु एकेरी धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 88 अर्थातच 88 धावा या ठिकाणी पूर्ण होतात आणि 89 धावांचं टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये.
टीम शिवार्थी फायटर या टीम समोर. तर चला टीम सात्विक फायटर आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला साहिल देवेकर आपण टॉससाठी या. इनिंग चालू होण्याच्या अगोदर जर टीम कॅप्टन साई स्वरा, टीमचे कर्णधार साहिल देवेकर आपण जर उपस्थित नसाल तर 2 रनची पॅनल्टी या आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. आणि जर सामना संपला त्यानंतर जर आपण आलात तर 5 रनची पॅनल्टी दिली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. चला टीम सात्विक फायटर आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. ऋषी मात्रे आणि टीम आपण फिल्डिंगसाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. चला टीम सात्विक फायटर ऋषी मात्रे आणि टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण आजच्या दिवसामध्ये अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर नवी मुंबईचा बुलंद आणि घनसोली गावाचा भूषण विघ्नेश मडवी सरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. साहिल देवेकर आपण या त्वरित. दिवसातील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एक बिग फाईट पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम तेवढेच मातबर आहेत. विघ्नेश मडवी सरांच्या शुभ हस्ते विघ्नेश मडवी सरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. हेड इज कॉल आणि टॉस जिंकला साई स्वरा या टीम कॅप्टनने. साहिल निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. त्याचबरोबर नवी मुंबईमधील मॅक्सवेल म्हणून ज्यांची ख्याती आपण सातत्याने पाहिली, एक लेजंड खेळाडू अलंकार तांडेल यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील बेलापूर प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय मनोजदादा मात्रे यांचं देखील
सरसे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 79 रनचं टार्गेट ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. वेंकटेश मडवी सर, त्याचबरोबर अलंकारजी तांडेल, मनोजजी म्हात्रे, कुणालजी म्हात्रे आणि आज खऱ्या अर्थाने खास सात्विक फायटर या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी अलंकारजी तांडेल हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. एटी 89 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी संदीप म्हात्रे आणि सिद्धू टोले ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं लक्ष आहे, परंतु विजय प्राप्त करण्यासाठी अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठता ही मात्र जरूर करावी लागेल. गोलंदाज सज्ज होईल ऋषी म्हात्रे आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु जजमेंट चुकलं. रनआउटची संधी देखील होती परंतु ती संधी देखील गमावली. जीवनामध्ये संधी प्रत्येकाला मिळते, परंतु ज्यावेळेस तुम्ही संधीचं सोनं करता त्यावेळेस नवनवीन संधी या तुम्हाला प्राप्त होत असतात. परंतु पहिल्याच बॉलवर एक महत्त्वाचा विकेट गमावला आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालंय टीम शिवार्थी फायटर या टीमचं. अजूनही येणाऱ्या 29 बॉलमध्ये 88 धावा पूर्ण करायच्या आहेत. जी खेळी साकारली कैलाश ठाकूरने, जी खेळी साकारली श्रीकांत पाटीलने, तशीच खेळी साकारावी लागेल या दोन्ही ओपनर बॅट्समनला. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, डीपमध्ये फिल्डर आहेत, पवन बॉल जज करतील, उचलून फेकतील. तोपर्यंत एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 28 बॉल आणि 87 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो. ऋषी स्टेप आउट केलाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना फ्लाइट एट सिक्सर. थँक्यू. सुमधुर संगीत देखील प्रतीक यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहेत प्रतीक चव्हाण. 8 रन आतापर्यंत झालेत, अजून 81 धावा पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या बॉलवर थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी म्हात्रे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकले संदीप म्हात्रे. महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावला टीम शिवार्थी फायटर या टीमने. संदीप म्हात्रे यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं. 1 गडी बाद 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मयंक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकाच टीममध्ये पिता पुत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात संदीप म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांचा सुपुत्र मयंक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर. ओव्हर द विकेट, हा बॉल देखील क्षमता चांगली होती. स्ट्रोक खेळत असताना दिशा दिली, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप मयंक म्हात्रेच्या बॅटमधून येतो हा चौकार.
5 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर एक गडी बाद 12 रन. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय ऋषी म्हात्रेने. हा बॉल देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. हिट का जवाब पत्तर से या अगोदरच्या बॉलवर चौकार आला परंतु त्यानंतर विकेट प्राप्त केलाय. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 12 रन. 12 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. या टीमच्या स्कोर बोर्डवर बॉलर श्रीकांत पाटील या ठिकाणी सज्ज होतील. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल शिवार्थी फायटर या टीमचा, कारण 89 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. जे प्रात्यक्षिक साकारलं पहिल्या इनिंगमध्ये कैलास ठाकूर, श्रीकांत पाटीलने तशाच प्रकारची कामगिरी या ठिकाणी करावी लागेल शरद ठाकूर आणि सिद्धू टोलेला या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी. बॉलर या ठिकाणी सज्ज होत आहेत. श्रीकांत पाटील या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून. प्रत्येक धाव थांबवण्यासाठी अतोनात प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या 2 रनच्या साह्याने. आतापर्यंत 14 धावा. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये रोखलंय श्रीकांत पाटीलने, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या मॅचमध्ये विजय संपादन करायचं असेल तर मोठे फटके मात्र जरूर लगवावे लागतील बॅट्समन सिद्धू टोले आणि शरद ठाकूरला. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय शिवार्थी फायटर या टीमचा, कॉन्फिडन्स वाढवतोय टीम सात्विक फायटर या टीमचा देखील. एक मोठं लक्ष त्यांनी उभारलं. सुरुवातीला टॉस जिंकून घेतलेला निर्णय सिद्धू टोले यांनी तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा, परंतु जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि त्यासाठी जिद्दीने लढा द्यावा लागतो आणि तेच चित्र साकारावं लागेल सिद्धू टोलेला. या बॉलवर फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय 6 रनसाठी. सिद्धू टोले इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. पाहायला मिळाला 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तोच फटका आलाय सिद्धू टोले ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा हा बॉल, तो देखील समोरच्या दिशेने फटका खेळला. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स. 4 रनसाठी चौकार.
अंतिम बॉल शिल्लक असेल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात श्रीकांत पाटील यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी म्हात्रेने देखील 12 धावा खर्च केल्या होत्या. या बॉलवर देखील शेवटच्या बॉलवर आक्रमण साकारलंय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. 30 धावा धावफलकावर. असेल तर ऋषभ दिवेकर आपण व्यासपीठावर या. ऋषभ दिवेकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होतो. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 30 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदल येणारे 18 बॉल आणि 59 रनची गरज आहे. 19 रनवर आतापर्यंत खेळतोय. 18 बॉलमध्ये 59 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. तर कालच्या दिवसामध्ये 1 साइड बॅटिंग ज्या खेळाडूची राहिली. 5 षटकार ज्या प्रकारे लगावले ऋषभ दिवेकरने आणि एक विशेष सन्मान मनोजदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ऋषभ यांचा केला जाईल. आदरणीय प्रकाश नाना आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. कैलाश ठाकूर हा बॉल देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एक सिंगल देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 31 रन आतापर्यंत होतात. अजूनही येणाऱ्या 17 बॉलमध्ये 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. जीवनामध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं, परंतु त्या लक्ष 35 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर देखील बिगिट केलाय. लॉंग अँड हाय हा लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार देखील आला आणि 41 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल पेस केले 25 रनवर खेळतोय. समीकरण येणारे 15 बॉल आणि 48 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 15 बॉल 48 रनची गरज अजूनही आहे. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार. देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण
येणारे 14 बॉल आणि आता मात्र 44 रनची गरज. 14 बॉलमध्ये अजूनही 44 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. टीम शिवार्थी फायटर असंघ फाईट करत असताना टीम सात्विक फायटर्स या टीमच्या विरुद्धामध्ये आला आला शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. कैलाश ठाकूर यांच्या षटकातले या बॉलवर देखील पुन्हा एकदा षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना कॅप्टन देखील खऱ्या अर्थाने विजयासाठी एक लाजवाब बॅटिंग करत असताना थँक्यू. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम सात्विक फायटर संघ 51 धावा आतापर्यंत होतात. हार मारण्यासाठी तयार नाही. टीम कॅप्टन सिद्धू टोले शिवार्थी फायटर या टीमला विजयी संपादन मला करून द्यायचं आहे आणि यासाठी एक चांगली बॅटिंग करण्याचा निर्धार त्यांनी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 रन आतापर्यंत झालेत आणि येणारे 13 बॉल आणि अजूनही 38 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण केलंय. सिद्धू टोलेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हवाई सफर. 6 रनसाठी हा षटकार. समीकरण बदललं. येणारे 12 बॉल आणि अजूनही विजयासाठी 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 32 येणारे 12 बॉल आणि 32 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 16 रनची सरासरी गाठावी लागेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे शरद ठाकूर. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. 11 बॉलमध्ये अजूनही 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 11 चेंडू आणि अजूनही 32 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील हलक्याने दिशा दिली. एक सिंगल पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट देखील या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 11 बॉल पेस केलेत. 41 रनवर खेळतोय बॅट्समन सिद्धू टोले.
या स्पर्धेमधील पाचवं अर्धशतक पाहायला मिळेल की काय प्रश्नचिन्ह असेल, कारण सुरुवातीचे दोन अर्धशतक राकेश मायगीने जैकावले, तिसरं अर्धशतक चेतन म्हात्रे, चौथं अर्धशतक कैलाश ठाकूर आणि पाचवं अर्धशतक सिद्धू टोले झळकावेल की काय अशी प्रतीक्षा प्रेक्षकांना मात्र जरूर लागलेली आहे. येणारे 10 बॉल आणि अजूनही 31 धावा पूर्ण करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. टीम शिवार्थी फायटर या टीमला चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम सात्विक फायटर संघ क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते. अक्षय म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर द विकेट हा बॉल देखील लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये दबाव वाढवते शिवार्थी फायटर या टीमचा देखील. 9 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज. ज्यावेळेस चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील वाढत असतो आणि तेच चित्र आपल्याला सात्विक फायटर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपमध्ये फिल्डर आहे ऋषी, बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर या मॅचमध्ये कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल टीम शिवार्थी फायटर या टीमला. आठ बॉल आणि 29 रन. या बॉलवर बिगिट केलाय, फटका तर बेमिसाल सिद्धूच्या बॅट मधून येतोय. बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 49 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील 5वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा देखील प्रेक्षकांना लागली, परंतु ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू टोले कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. सात बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. हा बॉल देखील अवन नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील ॲड होते. अशा धावा रोखाव्या लागतील. समीकरण बदलले. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. फ्रीची संधी असेल बॅट्समन सिद्धू टोलेला. जीवनामध्ये संधी प्रत्येकाला मिळते, जो संधीचं सोनं करतो तो मात्र यशस्वी होतो, परंतु हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. येणारे 7 बॉल आणि 22 रन. फ्री हिटचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव पूर्ण होते आणि या स्पर्धेतील 5वं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे सिद्धू टोलेसाठी. सिद्धू टोले आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायचे आहे आणि या स्पर्धेला सलामी द्यायची आहे. 5वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सूरजदादा म्हात्रे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 16 बॉल पेस केले सिद्धू टोलेने. 6 षटकार 2 चौकाराच्या साह्याने हे अर्धशतक झळकावलं. 312.50चा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मॅच अजून बाकी आहे. समीकरण बदलणे. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर 6 बॉलमध्ये 21 धावा देखील पूर्ण होताना आपण पाहिल्या. टीम जयश्री राम या टीमने स्पर्श वॉरियर्स या टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना 6 बॉलमध्ये 21 रन देखील चेस केल्या. गोलंदाजीसाठी पंकज यांना इन्व्हाइट केलंय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर विजय हा मात्र जरूर निश्चित आहे.
येणारे 6 बॉल आणि 21 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. मिस फिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटची संधी तर जरूर आहे, परंतु या ठिकाणी फेकी चांगली होती. गॅदर खराब राहिलाय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्या. 5 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा पूर्ण करायच्या शिवार्थी फायटर या टीमला, ते म्हणजे 19 धावा. येणारे 5 बॉल अजून 19 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. हा बॉल कोलर पद्धतीचा हा बॉल हार मानण्यासाठी तयार नाही. सात्विक फायटर संघ देखील पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. आणि जसं जसं या मॅच मध्ये वर्चस्व होते सात्विक फायटर या टीमचं, आज सात्विक कुणाल मात्रे हे देखील एन्जॉय करतात. सात्विक म्हात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 बॉल अजून 19 रनची गरज. कोलर पद्धतीचा हा बॉल. अलंग कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मिसफिल्डिंग आणि परंतु डॉट बॉलची समाप्ती. समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 19 रनची गरज. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात शिवार्थी फायटर संघ. येणारे 3 बॉल आणि अजूनही 19 धावा पूर्ण करायच्यात. हा बॉल देखील फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय. 4 रनसाठी हा चौकार. रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 2 बॉलमध्ये 17 रनचा रेकॉर्ड देखील झालाय, परंतु आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील की काय. परंतु या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. झेलची संधी. झेल सुटणं होईल कठीण पवन यांच्या हातामधून. आतापर्यंत 2 झेल टिपलेत या मॅच मध्ये पवन यांच्या माध्यमातून. 1 बॉल आणि आता मात्र 15 रन. या बॉलवर देखील एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली आणि सामना जिंकलाय सात्विक फायटर्स या टीमने. तर चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या कैलाश ठाकूर